28 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली जेव्हा अजित पवार दादा यांच्या विमानाला भीषण अपघात झाला। मात्र हा केवळ एक अपघात होता की त्यामागे एखादे मोठे राजकीय षडयंत्र होते यावर या व्हिडिओमध्ये सखोल प्रकाश टाकण्यात आला आहे। 27 जानेवारीची ती रहस्यमय रात्र। या संपूर्ण प्रकरणाची मुळे 28 जानेवारीच्या अपघातात नसून त्याच्या आदल्या रात्री म्हणजेच 27 जानेवारीच्या घडामोडींमध्ये दडलेली आहेत। व्हिडिओनुसार 27 जानेवारीच्या संध्याकाळी अजितदादा मुंबईतील त्यांच्या देवगिरी बंगल्यावर होते। त्यांनी सुरुवातीला पहाटे 5 वाजता मोटारीने साताऱ्यासाठी निघण्याचे नियोजन केले होते। दादांना रस्ते प्रवासाची आवड होती कारण त्यामुळे त्यांना जनतेशी थेट संपर्क साधता येत असे। त्यांनी चालकाला गाडीची पूर्ण तपासणी करण्याचे आदेशही दिले होते। परंतु रात्री 10च्या सुमारास त्यांना एक अज्ञात फोन आला आणि सर्व काही बदलले। फोनवर बोलताना दादा अस्वस्थ दिसत होते। त्यानंतर मंत्रालयातील एका महत्त्वाच्या फाईलचा विषय समोर आला। त्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांना पहाटे 4 वाजेपर्यंत मुंबईतच थांबवून ठेवण्यात आले। हा विलंब जाणीवपूर्वक घडवून आणला गेला होता का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, कारण यामुळे त्यांचा रस्ते प्रवासाचा सुरक्षित मुहूर्त चुकला आणि त्यांना विमानाचा पर्याय निवडावा लागला। विमानाशी झालेली छेडछाड? तपासात असे समोर आले आहे की ज्या खासगी विमानातून दादा प्रवास करणार होते त्या विमानाजवळ आदल्या रात्री काही संशयास्पद व्यक्ती वावरत होत्या। रमेश नावाच्या एका तंत्रज्ञाचा उल्लेख व्हिडिओत करण्यात आला आहे। संशय आहे की विमानाचे ट्रान्सपॉन्डर जे विमानाचे स्थान दर्शवते आणि इंधन यंत्रणेत अत्यंत कौशल्याने बिघाड करण्यात आला होता। हा बिघाड इतका अचूक होता की अनुभवी वैमानिकालाही त्याचा सुगावा लागला नाही। अपघात झाल्यानंतर हा रमेश नावाचा व्यक्ती अचानक बेपत्ता झाला आहे, ज्यामुळे संशयाची सुई अधिक गडद झाली आहे। अपघाताचा घटनाक्रम: 28 जानेवारीला सकाळी 8 वाजता विमानाने उड्डाण केले। पहिले 15 मिनिटे सर्व काही सुरळीत होते, परंतु 8:45च्या सुमारास बारामतीजवळ विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि विमान कोसळले। सुरुवातीला हा तांत्रिक बिघाड असल्याचे सांगून विषय मिटवण्याचा प्रयत्न झाला, परंतु जनतेचा त्यावर विश्वास बसला नाही। सीआयडी तपास आणि मास्टरमाइंड: मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून सीआयडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला। तपासादरम्यान एक नवीन व्हिडिओ आणि 27 तारखेचे पुरावे समोर आले आहेत। राजकीय वर्तुळात अशा चर्चा आहेत की दादांच्या अत्यंत जवळच्या आणि त्यांच्या जीवावर मोठी पदे मिळवलेल्या एका वजनदार नेत्याने हे षडयंत्र रचले असावे। ज्या राजकीय निर्णयांना दादांचा विरोध होता त्यांच्या निधनानंतर ते मार्ग मोकळे झाले असेही या व्हिडिओत सुचवण्यात आले आहे। निष्कर्ष: व्हिडिओच्या शेवटी असे स्पष्ट करण्यात आले आहे की दादा जिवंत आहेत अशा अफवा केवळ लोकांचे लक्ष मूळ विषयावरून विचलित करण्यासाठी पसरवण्यात आल्या होत्या। आता दादा परत येऊ शकत नाही हे जरी दुःखद सत्य असले तरी या भीषण घातपाताचा खरा सूत्रधार कोण आहे हे शोधणे राज्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे। हा संपूर्ण मजकूर व्हिडिओमधील दाव्यांवर आधारित असून अंतिम सत्यासाठी सीआयडीच्या अधिकृत अहवालाची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे।